नमस्कार मित्रांनो, विविध शासकीय योजनांच्या लेटेस्ट अपडेट्स मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। मग ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असो किंवा मग घरकुल योजना असो, ह्या सर्व योजनांविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा मिळणार की मग 2100 रुपयांचा? महायुतीचं सरकार येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी कोणती महत्त्वाची तरतूद करणार आहे? फेब्रुवारीचा हप्ता वाटप करताना जिल्ह्यांची विभागणी कोणत्या 4 गटांमध्ये करण्यात आली आहे? पहिल्या गटातील जिल्हे कोणते, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या गटातील जिल्हे कोणते? तसेच ज्या महिलांना आतापर्यंत काही पैसे मिळाले नसतील, लाडकी बहीण योजनेचे काही पैसे थकीत असतील, तर त्या महिलांना हे पैसे कधी मिळतील? त्याकरिता त्यांना काय महत्त्वाचे काम करावे लागणार आहे? अन्नपूर्णा योजनेचे पैसे कधी मिळणार? यावर्षी किती गॅस सिलेंडरची सबसिडी महिलांना मिळणार आहे? घरकुल योजनेचे नवे निकष कोणते? ह्याबाबत सर्व माहिती, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असा असणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय। जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज आहे तारीख 29 जानेवारी, वार बुधवार, आणि लाडकी बहीण योजनेविषयीची आत्ताची सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार, ती तारीख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अजूनही मिळाला नसेल, अशा सर्व महिलांना आजच हे थकीत पैसे मिळणार आहेत, अशी देखील महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार? आता 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे 1500 रुपये मिळणार की मग 2100 रुपये? लाडक्या बहिणींना डबल हप्ता कधीपासून मिळणार ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वाटपाकरिता हा शेवटचा दिवस असणार आहे। आता मित्रांनो, ज्या महिलांना मागील पैसे अजून देखील मिळालेले नाहीये, ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे काही थकीत पैसे आहेत, काही महिलांना सुरुवातीचे हप्ते मिळाले नाहीयेत, फॉर एक्झाम्पल जुलै महिन्याचा, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीये, त्या महिलांना कधी पैसे मिळणार? ह्याबाबतची देखील एक महत्त्वाची अपडेट म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग व्हायला सुरुवात देखील झाली आहे। मात्र त्याकरिता सदर महिलेने जो योजनेचा फॉर्म भरला आहे त्यामध्ये त्रुटी नसावी, आधार कार्डाचे सीडिंग झालेले असावे, तिच्या बँक अकाउंटची KYC कंप्लीट झालेली असावी, DBT इनेबल असावे। तसेच मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषांमध्ये सदर महिला येत असावी, अन्यथा ह्या योजनेचे पैसे किंवा एकही हप्ता तुम्हाला मिळू शकणार नाही। लाडकी बहीण योजनेचे निकष तुम्ही फॉर्म भरत असताना देखील नमूद करण्यात आलेले होते, ज्यामध्ये असे लिहिले होते की सदर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली असावे। तसेच सदर महिला ही आयकरदाता नसावी किंवा कुटुंबातील एखादा व्यक्तीही आयकरदाता नसावा। सदर महिलेच्या घरी 4 व्हीलर वाहन नसावे, ट्रॅक्टर चालेल, मात्र इतर कोणतेही 4 व्हीलर तिच्या नावे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे असू नये, हा देखील एक महत्त्वाचा निकष ठेवण्यात आलेला होता। महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी याविषयीची माहिती देताना असे म्हटले की आम्ही RTO आणि आयकर विभागाकडून डाटा मागवला आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची कडकरित्या पुनर्तपासणी देखील सुरू केलेली आहे आणि ज्या महिला आयकर देत आहेत किंवा कुटुंबातील एखादा सदस्य त्यांच्या आयकर देतो आहे, त्यांची नावे आयकर विभागाकडून जाहीर केली जात आहे। तसेच RTO द्वारे देखील अशा महिला ज्यांच्या घरी 4 व्हीलर वाहन आहे, अशा महिलांची नावे RTO विभागाने जाहीर केली आहेत। तेव्हा अशा सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे। तेव्हा अशा महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळू शकणार नाहीये। मित्रांनो, सोबतच अशी देखील अपडेट पुढे आलेली आहे की 4 जिल्ह्यांतील महिलांना ज्यांना योजनेचे काही हप्ते मिळाले नव्हते, त्यांना हे थकीत पैसे मिळाले आहे। मित्रांनो, या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यात आले होते, मात्र काही कारणांमुळे बँक अकाउंटशी रिलेटेड काही समस्यांमुळे या महिलांना हे हप्ते मिळू शकले नव्हते। मात्र ही अडचण दूर करताच त्यांच्या खात्यामध्ये लगेचच योजनेचे थकीत पैसे जमा करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, जर तुम्हाला देखील आतापर्यंत काही थकीत पैसे मिळाले नसतील तर मग तुम्ही लगेचच तुमच्या बँकमध्ये जाऊन या गोष्टीबाबत विचारणा करायला हवी। कुठला प्रॉब्लेम येतो आहे हे त्यांना विचारायला हवे, जेणेकरून हे सर्व पैसे लवकरात लवकर तुम्हाला मिळू शकतील।
ज्या महिलांना अजूनही जानेवारी महिन्याचा हप्ता प्राप्त झाला नसेल त्यांना आजच हा हप्ता मिळणार आहे। मात्र आज जर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आले नाहीत तर मग तुम्हाला देखील लवकरात लवकर बँक गाठून याबाबत चौकशी करायची आहे। कारण मित्रांनो, अनेक महिलांचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे आणि ह्याबाबत त्या महिलांना अजून देखील माहिती नाहीये। आपले नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आले ह्याची कल्पना देखील अनेक महिलांना नाहीये। कारण मित्रांनो, अनेक अशा महिला आहेत ज्या ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही, मात्र तरीही त्यांनी योजनेचा फॉर्म भरला। निवडणुकीपूर्वी अधिकाधिक महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न होता, जेणेकरून त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातील महिलांचा पाठिंबा मिळेल। पण मित्रांनो, सत्ता स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांची कडक अंमलबजावणी केली जाणार। केवळ अशाच महिलांना योजनेचा लाभ मिळणार ज्या ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसतात। तेव्हा त्या दिशेने महायुती सरकारने पावले उचललेली दिसत आहेत। आणि जर महिला इतक्या निकषांपैकी जर एका देखील निकषामध्ये बसत नसेल तरी देखील तिला योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे। मित्रांनो, आतापर्यंत योजनेचे एकूण 7 हप्ते वाटप झाले। एकूण 10,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळवताना लाडक्या बहिणींना खूप प्रतीक्षा करावी लागली। जवळपास महिन्याच्या शेवटीच हे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले। मात्र यापुढील हप्ते मिळवताना लाडक्या बहिणींना इतकी प्रतीक्षा करावी लागणार नाही असे महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले। आणि मित्रांनो, कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे महत्त्वाचे भाष्य केले होते। ते म्हणाले होते की यापुढील हप्ते लाडक्या बहिणींना मिळवताना जराही प्रतीक्षा करावी लागणार नाहीये। महिन्याच्या पहिल्या आठवड्यालाच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये त्या महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। आणि असे करण्याकरिता जो निधी लागणार आहे त्या निधीचा चेक नुकताच महिला व बालकल्याण मंत्रालयाला देण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, ह्या वक्तव्याला अजित पवार यांनी जे काही म्हटले त्यांच्या बोलण्याला आदिती तटकरे यांनी देखील दुजोरा दिलेला आहे। त्या म्हणाल्या की आम्हाला जवळपास 4,200 कोटींचा चेक प्राप्त झालेला आहे आणि यापुढे लाडक्या बहिणींना कुठल्याही महिन्याचा हप्ता मिळवताना इतकी प्रतीक्षा करावी लागणार नाहीये। महिन्याच्या पहिल्याच आठवड्याला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जाणार आहेत। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होताना तो एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी वितरित केला जाणार नाहीये। महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहेत त्यांची 4 गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। प्रत्येक गटामध्ये एकूण 9 जिल्ह्यांचा समावेश आहे। पहिल्या गटातील जिल्हे कोणते आणि दुसऱ्या गटातील जिल्हे कोणते या जिल्ह्यांची फायनल यादी प्रशासनाने नुकतीच जाहीर केली आहे। तेव्हा हे जिल्हे कोणते हे आपण लगेचच जाणून घेणार आहोत। मात्र हे सांगण्यापूर्वी जर अजून देखील तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेचच करून घ्या, जेणेकरून महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट सांगताना मला देखील मोटिवेशन मिळेल। मित्रांनो, पहिल्या टप्प्याकरिता जे 9 जिल्हे निवडण्यात आले आहे त्यामधील पहिला जिल्हा आहे सातारा, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सांगली या जिल्ह्याला निवडण्यात आले आहे। चौथ्या क्रमांकावर पुणे या जिल्ह्याचा समावेश आहे। त्यानंतर अहमदनगर 5व्या क्रमांकावरील जिल्हा आहे। 6व्या क्रमांकावर सोलापूर तर 7व्या क्रमांकावर रत्नागिरी आणि 8व्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे। आणि मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील 9वा म्हणजे शेवटचा जिल्हा आहे रायगड। तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील 9 जिल्हे आहेत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड। तसेच मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील 9 जिल्ह्यांची यादी देखील समोर आली आहे। दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे म्हणजे पहिल्या क्रमांकावरील जिल्हा आहे गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, तिसऱ्या क्रमांकावर भंडारा जिल्हा, चौथ्या क्रमांकावर गोंदिया तर 5व्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे। 6व्या क्रमांकावर वर्धा, 7व्या क्रमांकावर यवतमाळ, 8व्या क्रमांकावर वाशिम तर 9व्या म्हणजे शेवटच्या क्रमांकावरील जिल्हा आहे अमरावती। मित्रांनो, या 9 जिल्ह्यांची निवड दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे। तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील जिल्हे कोणते त्याबाबत आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, मात्र तरीही पैसे आपल्या खात्यामध्ये आलेत की नाही ह्याबाबत अजूनही त्यांना काहीच कल्पना नाही। तेव्हा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची रक्कम बँक खात्यामध्ये आले की नाही ते कसे तपासायचे हे जाणून घेऊया 4 सोप्या पद्धतींनी। मित्रांनो, पहिली आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता। दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येतो आणि जर हा मेसेज तुम्हाला प्राप्त झाला नसेल तर तुम्हाला लगेचच बँकेत जाऊन तुमच्या अकाउंटला मोबाईल क्रमांक अटॅच करायचा आहे।
बँक अकाउंटला मोबाईल क्रमांक जोडल्या तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आले किंवा तुमच्या खात्यामधून पैसे डिडक्ट झाले तर ह्याबाबतचा मेसेज लगेचच मोबाईलवर मिळेल। ह्यानंतरचा तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या ॲपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाउनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही हे लगेचच तपासू शकताय। मित्रांनो, जर तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल तर एटीएम मध्ये जाऊन एटीएम मशीन मध्ये एटीएम इन्सर्ट करून बँक डिटेल्स चेक करू शकता। शेवटचे बँक ट्रान्झॅक्शन देखील तुम्ही याद्वारे चेक करू शकता। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 रुपये तुमच्या बँकेत आले की नाही याबाबत तुम्हाला तेथून माहिती मिळू शकते। आणि मित्रांनो, ह्यानंतरचा शेवटचा पर्याय म्हणजे तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही हे तपासू शकता। मित्रांनो, खरं तर लाडकी बहीण योजना ही ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने सुरू केली होती आणि ह्या योजनेअंतर्गत जवळपास 2.5 कोटी महिलांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे। पण मित्रांनो, ज्या महिलांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे अशा महिलांनी स्वतःहूनच योजनेचा लाभ परत केला आहे। ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना देखील या योजनेतून वगळले जाईल। तसेच ज्या महिलांचे या योजनेअंतर्गत एकापेक्षा अधिक अकाउंट आहे त्या महिलांना देखील वगळण्यात येणार असल्याचे आदितीताई तटकरे यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे। मित्रांनो, काहीच दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट इशारा दिला होता की ज्या महिला नियमामध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल केली जाणार। छगन भुजबळ असे म्हणाले होते की ज्या महिला नियमामध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावे काढली पाहिजे। जे पैसे दिले आहेत ते परत मागण्यात काहीच अर्थ नाही, ते मागण्यात येऊ देखील नये। याच्या पुढे लोकांना सांगावं की नियमात बसत नाही तर मग त्यांनी स्वतःहून आपली नावे मागे घेतली पाहिजे। जे निकषांमध्ये बसत नाहीत मात्र तरी देखील योजनेचा लाभ घेत आहेत, स्वतःहून अर्ज मागे घेत नाहीत, त्यांच्याकडून मात्र दंडासह वसुली केली गेली पाहिजे। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले किंवा किती पैसे तुम्हाला मिळाले नाहीत, या योजनेचे काही थकीत पैसे आहेत का कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा। तसेच अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।